डोंगरदादा फारच दुःखी होता. एकटेपणामुळे कष्टी होता. तो सारखा विचार करायचा, काय करावे. आपल्याला कोणी सांगत नाही, कोणी नाही बोलायला, कोणी नाही हसायला, कोणी नाही खेळायला. एकदा एक नवलाची गोष्ट घडली. एक छोटेसे रोपटे डोंगरदादाच्या कुशीतून हळूच वर आले. डोंगरदादापाशी उभे राहिले. टकमक टकमक पाहायला लागले. डोंगरदादाला जरा घाबरलेच, पण धीर करून डोंगरदादाला त्याने विचारले, डोंगरदादा, राहू का मी इथं? मला देशील का तू आसरा? डोंगरदादाला खूप आनंद झाला. तो म्हणाला, वा वा, राहा की खुशाल, तुझं इथं स्वागतच आहे. डोंगरदादाचे जंगल पाहून अनेक पशु यायला लागले. डुलत डुलत आले वाघोबाची स्वारी, सोंड हलवत आला हत्ती, मान वळवत जिराफ आला, शेपूट उभारत कोल्हा आला, डोळे मिचकावत अस्वल आले, पळत पळत लांडगे आले, सुंदर सुंदर हरणे आली, तुरुतुरु धावायला लागली, गोजीरवाणे ससे आले, टुनटुन उड्या मारायला लागले, वाकुल्या दाखवत माकडे आली, फांद्यांवर झोके घेऊ लागली. डोंगरदादांना सगळ्यांना आसरा दिला. सगळ्या प्राण्यांचा गलबला सुरू झाला. डोंगरदादाला आनंद झाला. अशा आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.